हे गुड मॉर्निंग मित्रांनो, वेलकम बॅक टू द न्यू ब्लॉग. सो आता मस्त सकाळ झाली. आज माझा हेअर वॉश डे होता. सो हेअर वॉश करून घेतली. त्यानंतर मस्त गरम गरम लिंबू आणि त्यामध्ये हळद आणि मस्त बाहेर असं काय व्ह्यू चालू आहे. मस्त असं रात्रीपासून पाऊस चालू आहे. ते रात्री तर मी खूप काळ झोपत होते म्हणून मला माहीत नव्हतं. मला आत्ता मम्मीने सांगितलं की तो रात्रीपासून चालू आहे. सो असं काय बाहेर पाऊस चालू आहे, असं काय वातावरण झालं. सो असं यामध्ये मस्त असं गरम पाणी मी घेऊन टाकते, कारण का हळद आणि त्यात लिंबू चांगलं असतं आपलं स्किनसाठी पण. सो त्यासाठी आणि अजून फ्रेश दिसते. त्यात माझा हेअर वॉश डे पण होता. सो चांगला हेअर वॉश डे पण झाला. तर चला दिवसाची सुरुवात मस्त हेल्दी करूया. सो गाईज आता मी छान फ्रेश झाली आहे आणि आता मी लागली आहे ब्रेकफास्टच्या तयारीसाठी. तर आज ब्रेकफास्टमध्ये मस्त मेन्यू आहे. आज मस्त ग्रिल्स म्हणजे असं टोस्टेड सँडविच आणि त्यासोबत मस्त गरम गरम चहा. आणि मी आत्ता जस्ट मम्मी इकडे बाहेर गेले आणि मी विसरले की त्यांना कॉफी पण सांगायची होती. पण लेट इट बी, कॉफी आपण दादांना सांगू. तर आता मी इथे बटाटे उकडत टाकलेत कुकरला, प्रेशर कुकरला. आणि त्यावर मी गाजर आणि टोमॅटो आणि अनियन कट करून घेते, म्हणजे कसं थोडंसं इझी जाईल, पटकन होईल. तर चला मग. सँडविचसाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी मी ते काढून घेतल्यात. सो तुम्ही बघू शकता की इन्ग्रेडियंट्स काय काय आहेत. तर चला मग. सो जसं की तुम्ही आता व्हिडिओमध्ये बघितलं की मी किती रशमध्ये सँडविचेस बनवते. त्याचं कारण असं की आपल्याला नेहमीपेक्षा जरा जास्तच उशीर झालेला होता नाश्त्यासाठी. सो मी सगळ्यात आधी यांना सर्व करते आहे. सो मी आता तुम्हाला टोस्टेड सँडविचची माझी रेसिपी सांगते. सो 2 स्लाइस ऑफ ब्रेड घ्यायचे आहेत आणि माझ्याकडे होतं सँडविच स्प्रेड. सो मी ते टाकते आणि खूप इव्हनली स्प्रेड करायचं आणि एकाच स्लाइसला लावायचं आहे. त्यानंतर टोमॅटो केचप टाकायचं, ते पण इव्हनली स्प्रेड करायचं आहे. त्यानंतर त्यावरती ॲड होतील आपण कट केलेले व्हेजीस. सो इथे मी आधी घेते अनियन. सो अनियन रिंग्स मी सेपरेट करून घेते, कारण का ते जसं दाताखाली येईल ते खूप छान लागतं क्रंची. त्यानंतर मी टाकते त्यामध्ये काकडी वरतून, त्यानंतर गाजर आणि आपण बॉईल, आणि त्यानंतर ॲड करते बॉईल केलेले पोटॅटो. त्यानंतर त्यावरती ॲड करायचं कॅप्सिकम, जे की ते पण आपण राऊंड शेपमध्ये कट केलेले. त्यानंतर येईल आपलं चाट मसाला वरतून. त्यानंतर आपण त्यात ॲड करायचं आहे चीज, ग्रेड करायचं आहे. चीज चांगलं ग्रेड करायचं आहे, मी कुठेच असं कंजूसी करत नाही. त्यानंतर ऑरिगॅनो, त्यानंतर आपलं काय होतं त्याला चिली फ्लेक्स, आणि बस दॅट्स इट. आणि एकावरती ते स्लाईस ठेवून द्यायचं आणि छान टोस्ट करायचं, ते पण लो फ्लेमवरती, जेणेकरून ती वन साईड जी आहे ना ती क्रिस्पी होईल. सो वरच्या साईडला पण कंजूसी न करता बटर चांगलं लावायचं. त्यानंतर ते फ्लिप करून वरचं जे आवाज येतं करून जे त्याहून समजून जायचं की किती छान गोल्डन आणि क्रिस्पी झालं आहे. सो त्याची अदर साईड पण तशीच लो फ्लेमवरती क्रिस्पी होऊ द्यायची आहे.
सो इथे आपलं सँडविच रेडी झालं आहे. त्याला आता मस्त आपण ट्रायंगलमध्ये कट करून घेऊयात आणि सर्व करूयात सॉससोबत. आणि लिटरली इतकं टेस्टी झालं होतं सँडविच. तुम्ही आता ही जी काय मेस बघताय तर ही गेली खूप दिवसापासून माझं चालू होतं की मला ते क्लीन करायचं आहे. आणि आता माझी एक्झाम पण झाली आहे आणि सगळे सेमिस्टर कंप्लीट झालं आहे. सो नको असलेले सगळे बुक्स मी साईडला काढून ठेवते आहे आणि आवरून घेते एक एक. इथे माझा सगळा ऑलमोस्ट पसारा आवरून झाला आहे आणि मी काही नोटबुक साईडला ठेवले होते. म्हटलं की ते नंतर आवरेल. सो मी जसं जसं एक एक नोटबुक घेत होती ना, चेक करत होती, तर ह्या प्रॉपर 17 नोटबुक्स आहेत आणि हे माझ्याच नोटबुक आहेत. सो मला आता असं जाणवतं की मी इतका स्टडी केला होता आणि मी एवढी अभ्यासू मुलगी आहे. सो रिझल्ट यायचा बाकी आहे अजून, तर थोड्या दिवसात माझा रिझल्ट लागणारच आहेत. तर बघूयात कसा लागतो. सो काही जसं की तुम्ही सकाळपासून बघताय सारखं काही ना काही काम चालूच आहे. नाश्ता झालं, मग त्यानंतर घरावरनं झालं, परत हा पसारा वाढला होता तो झाला. मी परत एकदा फ्रेश झाली म्हणजे कारण का तुमचं अजून फ्रेश चांगलं वाटेल. तर काही सकाळपासून सारखं कामात होते. आता नाही म्हटलं तरी 2:30 वाजले दुपारचे आणि अजून जेवण बाकी आहे. म्हणजे जेवण बनवून झालं आहे, जेवायचं बाकी आहे. सो मी यांची थोडा वेळ वाट बघते. हे थोडंसं बाहेर गेलं कामानिमित्त. यांना एकदा कॉल करते आणि मग जेवायला बसते कारण का खूप उशीर झाला आहे. आणि एवढं फ्रेश होऊन सुद्धा हे केस असेच आहेत. तरी पण मी सिरम लावलं आहे की सेट होतील, पण नाहीच होते ते. सो आता मला असं वाटायला लागलं आहे की मला डॉक्टरांकडे जाण्याची खूप गरज आहे. ॲटलिस्ट केसांसाठी तरी. ते फोरहेडचं पिगमेंटेशन नंतर बघता येईल, पण हे केस खूप जास्त माझे डॅमेज होत चालले आहेत. कारण का मी आता जस्ट म्हणजे हेअर वॉश डे होता, हेअर वॉश करून घेतला आणि म्हटलं की थोडंसं स्प्रे वगैरे लावून आणि सिरम वगैरे लावून सेट होतली की काय, पण सेटच होत नाही आहे. असं वाटेल की मी केस विचारले नाही आहेत किंवा मी हेच केले नाही, सेट केले नाही आहेत. पण ते प्रॉपर मी सेट केलेत, पण ते होत नाही आहेत. बघूयात जमतं आहे का डॉक्टरकडे जाणं, कारण का सारखं आता काही ना काही निमित्त चालूच आहे. हे ते म्हटलं आता थोडंसं स्टॉप घेतला आहे. म्हटलं बघूयात थोडंसं घरात रेमेडी करून फरक पडतो की नाही. तर चला. सो मला खूप दिवसापासून अशी इच्छा होत होती की कढी खावी म्हणून. आणि आज माझ्याकडे दही अवेलेबल होतं घरामध्ये. सो मस्त मी अशी गरमागरम कढी बनवली आणि इतकी भारी झाली होती टेस्टला पण. आणि खूप एन्जॉय केलं मी आजचा डिनर. सो इथे आम्ही थोडंसं DIY करतो आहे, म्हणजे ट्राय करतो आहे. आमच्याकडे घरामध्ये ना तेलाची कॅन होती पडलेली वेस्टमध्ये. सो ती कट केली आणि धणे भिजवले होते ओव्हरनाईटपर्यंत. तर ते पेरलेत आणि बघूयात आता किती दिवसामध्ये कोथिंबीर येते आहे. हा आमचा फर्स्ट अटेम्प्ट आहे. सो बघूयात तो फेल जातो आहे की आपला पास होतो आहे. तर काही दिवसातच आपल्याला कळेल आणि मी तुम्हाला दाखवेनसुद्धा की कोथिंबीर आली म्हणून. सो गाईज आता वेळ झाली आपला व्लॉग एंड करण्याची. आय होप की तुम्ही आपला आजचा व्लॉग एन्जॉय केला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर, कॉमेंट आणि सबस्क्राईब जरूर करा. परत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.